एवढ्या गोष्टी केल्यास माझ्यासाठी. किती कणकर आहेस तू माहितीये मला. मग आता अशी का वागतेस? मगाशी पण त्या कामिनी बाईचे पाय शेपत होतीस. मला शपथ घातलीस की काय बोलू नकोस. असं का वागतेस तू? सांग ना. सांग ना, काय झाले नक्की? तू मला बाहेर बसवलं होतंस तेव्हा घरात काय घडलं? म्या घराच्या बाहेर जाऊ? अहो, लग्नाची बायको आहे मी तुमची. देवाच्या साक्षीने लगीन झालंय आपलं. म्या कुठे बी जायची नाही आणि हिला बी घरात राहू द्यायची नाही. तू ऐकणार नाही का माझं? थांब, मी जीवच देतो, मरूनच जातो म्हणजे समधी कटकट संपल. मग हे घर डोसक्यावर घेऊन बस तू. अहो, हे काय करताय? थांब, पुढे यायचं काम नाही. आता मी फक्त बोलणार नाही, करूनच धावणार आहे. कामिनी बाईंना हित त्रास होणार असेल तर मला या जगात राहायचंच नाही. आता तू त्यांचं ऐकशील का म्या जीव देऊ, ठरव तूच. असं नका करू. हे काय करताय? शपथ घे, त्यांची सेवा करशील, ऐकशील. वय, मी शपथ घेते. मी कामिनी बाईची सेवा करीन. त्यांना आपल्या घरात कसली बी कमी पडू देणार नाही. आई, रडू नको ना ग. यांच्या जीवापर्यंत दुसरं काय बी महत्वाचं नाही माझ्यासाठी. कामिनीबाई जे पण सांगतील ते समज करीन. म्या कुठले बी हाल सहन करीन. आयुष्यभर त्यांची सेवा करीन. पण माझ्या कुकवाला काय बी होऊ द्यायची नाही म्या. हा त्या ब्रह्म मंदिराचा नकाशा. या मंदिरापर्यंत पोहोचून तुम्ही फार मोठं कोडं उलगडत आहात असं तुम्हाला वाटतही असेल कदाचित. पण एक लक्षात ठेवा, हे कोडं काय आहे हे आपल्यापैकी कुणालाही माहिती नाही. आणि या खोड्याच्या आणि मंदिराच्या नादात आपण सगळेच कोणत्या तरी मोठ्या संकटात सापडू अशी भीती वाटते आम्हाला. आपलं म्हणणं योग्य आहे तिथी माता. आपण अज्ञाताचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. परंतु तिथी माता, अंधाराची भीती सामान्य मनुष्यानी बाळगावी, असुरांनी नाही. असुर आहोत आपण. महत्वाकांक्षा, लालसा अत्युच्च बाळगावी आणि ती गाठताना नीती, अनिती आणि भीती याचा विचार सुद्धा मनाला शिव देऊ नये. असुरवीरांनी अज्ञाताची भीती बाळगली असती तर आज देवलोक, पाताळ लोक आणि भूलोक यावर असुर कुळाचं साम्राज्य असतं का तिथी माता? तुझ्या शक्तीबद्दल, धाडसाबद्दल आमच्या मनात किंतु नाहीये महिषा. पण एक वेगळीच चिंता आहे. आपण विजयाच्या अगदी समीप पोहोचलो. पण आजपर्यंत जे इतर रिपूंनी मिळवलं नाही ते यश हा रिपू मिळवेल अशी आम्हाला आशा वाटते. पण आपली एखादी चूक आपल्या सगळ्या योजना उद्ध्वस्त करू नये अशी आमची मनीषा आहे. कामिनी काम जिंकून येईल यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. आणि त्या विश्वासाच्या बळावरच आम्ही या कोड्याचं उत्तर शोधायला निघालो आहोत. आपण निश्चिंत असावं तिथी माता. आपला आशीर्वाद असू द्या. थांबा. मोहिमेवर जाण्याआधी या नकाशाचा व्यवस्थित अभ्यास करा. कित्येक शतकं या मंदिरात कोणीही गेलेलं नाहीये. हे मंदिर बहुतेक वेळा गुप्तच असतं. काही ठराविक मुहूर्तांवर ते प्रकट होऊन दर्शन देतं. त्यामुळे त्या मंदिराची सगळी माहिती काढूनच तुम्ही तिथे जा. चिंता करू नका तिथी माता. हे कोडं आता निश्चितपणे सुटेल.
देवी आई, माझ्या आईनं मला शपथ घातली, त्यामुळे घरात जे काही चाललंय त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. पण कामिनीला मी काही सोडणार नाही. आमच्या घरात येऊन माझ्या आई बाबांना त्रास देते ती, तिला धडा शिकवावाच लागेल. महादेवांनी जसं मदनाला जाळलं आणि कामी भाऊना भस्म केली, तसं मलाही या कामचा अंत करायचा आहे. काय ग जगदंबा, देवीचा अंश आहेस ना तू? मग अशी कशी घाबरलीस? तू माझं काहीच करू शकत नाहीस, कारण तू माणसाच्या रूपात आहेस. एवढीशी चिमुरडी आहेस, तुला कधीही उचलून घेऊन जाऊ शकते मी. मागून हल्ला करतेस का? समोरून हल्ला करायची हिम्मत नाही? वाटलं इथून निघून जा आता कायमची. पुरे झाले तुझी नाटकं. हे कुठं तर बघितल्यासारखं आणि कुठं तर ऐकल्यासारखं वाटतंय. हा, तुझी दासी झालेली माया तुझं रूप घेऊन आली होती माझ्या कनातीत. तिनं पण अशीच नाटकं केली होती. हा, अच्छा आठवलं. माझा नाश करायला आली होतीस ना तू? आता बघ तुझाच सर्वनाश करते की नाही मी. तुला ह्याचे परिणाम भोगावे लागतील. ती तुला सोडणार नाही. ती कोण? तुझी तुळजा की तुझी जगदंबा? तुझं सोंग उघडं पडलंय, तेव्हा ही नाटकं बंद कर आणि खऱ्या रूपात समोर ये माझ्या. तिला योग्य तो धडा शिकवला होता मी. तूच तेवढी तावडीत घावली नव्हतीस. आता सापडलीच आहेस तर तुला हरवते की नाही बघच. मायाच्या शक्तीला मर्यादा होत्या. ती फक्त माया निर्माण करू शकत होती, पण मी तुझ्यावर हल्ला करू शकते. अजून ही वेळ गेलेली नाही. सावध हो. तू फक्त धमक्या देतेस ग, प्रत्यक्षात काहीच करू शकत नाहीस. मी काय करू शकते हे तुला दाखवते जाता. आता तुला भस्म करून टाकते मी. तुला आधीच सावध केलं होतं मी.
तिच्या भोवती अग्नी असताना तिला धाक का होत नाहीये? ती का नसते? नक्की काय झालंय? जगदंबा, दाह होतोय पण मला नाही. म्हणजे तू माझ्यावर वार केलास खरा, पण तो दुसऱ्याच कुणावर तरी होतोय. तुझा हल्ला मी दुसरीकडे वळवलाय. कुणाकडे? आई ग बाबा, काय होतंय? असे ओरडताय का? अंग तर तापलंय तुमचं. काय झालं बाबांना? अगं आतापर्यंत शांतच झोपले होते, अचानक वरडायला लागले. ताप बी आहे अंगात. आई ग आई आई आई, तू पाणी घेऊन ये. बरं. जगदंबा, वा ग वा. वार माझ्यावर आणि फुंकर तुझ्या बाबांवर. ताप जरा कमी झालेला दिसतोय ग. जरा पाणी पिऊन घेता का? जगदंबा, माझा वार करायचा परिणाम काय होतात कळलंय ना? हळूहळू. आता इथनं पुढं काही बी करायचं असेल तर एकदा नाही 100दा विचार कर. कारण तू मला मारायला जाशील पण शिक्षा भोगल तुझा बाप. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. ह्याचा आत्मा काढून घेतला तरी बी देवीचंच नाव घेत. नमो नमः. तुळजाई घे बाबा घे, नमो नमः. काय करायचं ते कर. तुळजाई नमो नमः. पण तुळजाई जनकचं शरीर नमो माझ्या ताब्यात आहे. तुळजाई नमो नमः. तेव्हा जगदंबेनं किती बी ठरवलं तरी माझं काहीच करू शकत नाही. तुळजाई तिला अशी गोत्यात आणीन नमो नमः. तुळजाई का असुर नरेशांकडे घेऊन जायला तुळजाई स्वतः माझ्या माग लागल. तुळजाई आता येळ आल्या तुळजाई ह्या नाटकाचा पुढचा भाग सुरू करायची. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. तुळजाई नमो नमः. मालक, मालक. कामिनीबाई, कशी काय आठवण काढली? मालक, अहो मी कायमच आठवण काढते तुमची, पण आज जरा काम होत. काय आहे, माझं जरा अत्तर संपलंय. अहो आता एवढा साज श्रृंगार केल्यानंतर अत्तर नसेल तर काहीतरी कमी राहिल्यागत वाटतंय ना व. जरा दुसऱ्या गावात जाऊन आणायचं होतं. ठीक आहे ना, मी आणतो. आत्ता जातो आणि आणतो. अहो मालक, तुम्ही कशा पाय त्रास करून घेताय? तुमच्या लेकीला धाडा की. तसं बी तिला दुसरं काय काम आहे? होय, तुम्ही म्हणाल ते करेल ती तुमच्यासाठी.
ती बी तुमची दासीच आहे. धाडतो हा तिला. जगदंबे, तुझ्या घरातल्यांचा पद्धतशीरपणे काटा काढायचा आहे मला. आता तुला लांब पाठवलं की सगळ्यात आधी बारी तुझ्या आईची. मी काय म्हणतोय सदाभाऊ, हा बोल की दोंडीबा. या जनक बाबाचं काय खरं नाही बकड्या. अरे काल परवापासून ज्या बाईला गावातून हाकलून द्यायच्या गोष्टी करत होत तेच जनक बाबा आता त्याच बाईला घरला घेऊन आलं. त्यांना एक भलताच नाद लागलाय म्हणायचा. तो जनक बाबा आपल्याला नाव ठेवत होता आणि आता त्या बाईच्या पायी पर्यटन झालाय बघ. अरे अरे काय बोलताय, कुणाबद्दल बोलताय, काही कळतंय काय तुम्हाला? अरे तुम्हाला कायम मदत करणारे जनक बाबा आहेत ते. अरे देवीची कथा सांगून तुम्हाला त्यांनी प्रत्येक वेळी कठीण परिस्थितीतून भक्तीचा मार्ग दाखवला, तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत केली. संकटात असताना त्यांचा अख्खा परिवार तुम्हाला प्रत्येक वेळी मदत करण्यासाठी धावून आला आणि तुम्ही त्यांच्याबद्दल हे असं असं बोलताय, त्यांची टिंगल टवाळी करताय. अहो भाऊ, कधी काही ते वागले असतील तसं, पण आता ते जनक बाबा त्या कामिनी बाईच्या नादाला लागले. ते का खोटं आहे वय? आम्ही काही गोष्ट रचून सांगतोय वे. ती बाई म्हणजे अस्सल कलाकारच आहे बघ, जणू काही रूपाची खान. तशा पण त्या बाई जनक बाबाच्या घरी मुक्कामाला आल्यातच. आपण काय करूया, रोज रात्री जनक बाबाच्या घरी जाऊया. म्हणजे रोज ढोलकीचा ठेका आणि घुंगराच्या तालावर मनाचा झोक. अरे तुला सांगू काय, मला तर तिची लय आठवण यायला लागली बघ. अरे मग आज रात्रीचा वेदी महादेवा, हे जे काही घडतंय ते फार विपरीत आहे. ही कामिनीबाई साधी सुधी वाटत नाही. ती आणखी काही भयंकर तर घडवणार नाही ना, याची सतत चिंता वाटते. प्रभू, तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. गंगाई, कामिनीबाईंना आंघोळीला पाणी दिलं का? भाई दिलंय. अगं त्यांना 7 बादल्या पाणी लागतं. घरात आलेल्या पाहुण्यांना काय लागतं काय नाही हे विचारायची पद्धतच नाही. तुला विचारलं होतं का? अहो विचारलं होतं, म्हणूनच एवढ्या मोठ्या टोपात पाणी तापायला ठेवलंय. हे झालं की हे बी नेऊन दे. ऐक मालक, 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 जनकराव भाजलं मला. या बाईनं मुद्दाम भाजलंय मला. गरम पाणी देऊन मला भाजाचा डाव होता. जनकराव, ती दुष्ट वागते ही बाई माझ्या संग. आज जीव गेला असता हिच्या पायी माझा. अहो नाही नाही, पाणी एवढं गरम नव्हतं. मी स्वतः हात बुडवून बघितलं होतं. मी त्यात गार पाणी मिसळलं होतं. काय का म्हणजे मी काय खोटं बोलते का? जनकराव बघा की कशी तुमच्या समोर मला खोटं पाडत्या. आता मी काय उगा सांगणार आहे का? जीव केला असता हिच्या पाय माझा. एवढं भाजलंय मला, अजून जळतंय जनकराव. थांबा, आज गावतोच हिला. समजा राग तुमच्यावर काढला असणार हिला. लई डोक्यावर बसायला लागले, आज फोडूनच काढतो. मला का थांबा, तुमचा हात कशा पाय वंगाळ करताय? त्या परिस्थितीनं मला जो त्रास दिला होता तोच त्रास तिला द्यायचा. गरम पाण्यानं मला भाजायचा डाव होता ना तुझा. चल उतर त्या टोपात. अहो देवी, तुम्ही ह्या बाजूला एकट्याच कुठे निघालात? बाबांनी पलीकडच्या गावात जाऊन अत्तर आणायला सांगितलं. पलीकडच्या गावात आणि एकटीलाच? अहो लांब आहे ते गाव, जवळ नाही आणि रस्ता सुद्धा रानातून जातो.
मुळात तुम्हाला एकटीलाच कसं काय पाठवलं जनक बाबांनी? आधी आपल्याच गावातल्या माररानावर सुद्धा तुम्हाला एकटीला पाठवत नव्हते ते. घरातलं सगळंच बदलले आता नंदी महाराज. पहिल्यासारखं काहीही राहिलं नाही. आलंय माझ्या कानावर. गावातले लोक तर काय काय बोलतायत जनक बाबांबद्दल. मला तर ऐकवलं सुद्धा नाही ते. पण असं कसं झालं नक्की? जनक बाबा एवढे कसे काय बदलले? आणि तुम्ही काहीच करू शकत नाही का या बाबतीत? ती कामिनी मुद्दाम त्रास देते सगळ्यांना. मी तिच्यावर हल्लाही करू शकत नाही, कारण तुझा हल्ला मी दुसरीकडे वळवला. कुणाकडे? बाबा, देवी, हे फार वाईट आहे हो. यावर काहीच उपाय नाही का?